अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा कुपोषणाने ग्रस्त भाग समजला जातो आणि इथे अनेकदा गेल्या अनेक वर्षांपासून माता मृत्यू बालमृत्यू संख्या जी आहे ती सातत्याने वाढत चाललेली आहे आणि नुकतंच याच पार्श्वभूमीवर मेळघाटात 65 बालकांचा जो मृत्यू झालेला आहे त्यावर हायकोर्टानं ताशेरे ओढलेले आहे, प्रशासनाला फटकारलेलं आहे. त्यामुळं मेळघाटचे रिलेटेड चेक करण्याकरता मी आता मेळघाटात चाललेलो आहे. मेळघाटातलं हे पहिलं गाव जे आहे बिहाली गाव आहे. या बिहाली गावात आपण पाहू शकतो की ही शाळा आहे आणि शाळेच्या बाजूलाच आहे तर हे आरोग्य विभागाचं सब सेंटर आहे. या आरोग्य विभागाचा आपण रियालिटी चेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या आरोग्य केंद्रामध्ये किती कर्मचारी आहे, डॉक्टर्स किती आहे, नर्स किती आहे आणि आता नेमकं सध्या हजर किती आहे आपण इथे जाणार आहोत आणि रियालिटी चेक करायचा प्रयत्न करणार आहोत. बिहार इथूनच मेळघाटची खरं सुरुवात झालेली आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत आणि नंतर त्या ठिकाणी कर्मचारी पण आहे, या आशा वर्कर आहे आणि या ठिकाणच्या कर्मचारी आहे. ताई मला सांगा या ठिकाणी किती आशा वर्कर आहे एकूण? 7 आहे सर. हां ताई मला सांगा तुमचं नाव काय आहे? माझं नाव कृष्णा मेटकर. कृष्णा मेटकर. या सब सेंटर मध्ये डॉक्टर कोण आहे, नर्स कोण आहे, किती कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे? एक डॉक्टर आहे भरारीचा. हां. आणि एक सिस्टर आहे. आणि एक एमपीडब्ल्यू आहे. एक एमपीडब्ल्यू. हा. आणि सीओची मॅडम सुट्टीवर गेली. सेट मला सुटेल केलं. हा. सध्या किती हजार आहे तसं आता दवाखान्यात? एकही नाही. एकही नाही का? नाही. बरं का बरं आता 11 वाजता सिस्टर पेशंट पाहायला गेली. सिस्टर पेशंट पण बाकी डॉक्टर का नाही आले अजूनपर्यंत? डॉक्टरचं तर माहित नाही सर मला. अच्छा. कधी येतात डॉक्टर नेमकं? 10 वाजता. 10 वाजता डॉक्टरांचा येण्याचा टाइम आहे. बरं हे नेहमीच असे उशिरा येतात की गैरहजर राहतात? नाही सर, येतात. अच्छा. तुमची कोणती पोस्ट आहे इथे? पीटीएची. पीटीएची. आपण या जे केंद्रात जाण्याचा प्रयत्न करू. आपण पाहू की हे जे केंद्र आहे या केंद्रावर जवळपास 8 गावांचा कारभार चालतो. त्यामुळे आपण पाहणार आहोत की हे जे या ठिकाणी खरपास नावाचे डॉक्टर आहेत, एक अनिल सुरणे यांच्या नावाचे एमपीडब्ल्यू म्हणून हे नामोल्लेख आहे आणि सरिता डाकोडे म्हणून कोणीतरी एएनएम आहेत. त्या आपण जर आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये ठणठणाट आहे. कोणताही कर्मचारी या ठिकाणी आहे. केवळ जी पीटीए महिला जी आहे ती एकटी बाहेर थांबलेली आहे आणि 4-5 ज्या आशा वर्कर आहेत त्या थांबलेल्या आपण पाहू शकतो आणि त्यांनी पण स्वतः कबूल केलेलं आहे की या ठिकाणी कोणीही डॉक्टर जे आहे, डॉक्टर अजूनपर्यंत आलेले नाही, नर्स अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ही मेळघाटच्या आरोग्य विभागाची अवस्था आहे. मेळघाटातल्या आरोग्य यंत्रणेला सह इतर सर्व यंत्रणेला हायकोर्टानं खरं तर खरडपट्टी काढल्यानंतर देखील या आरोग्य विभागाच्या आपण जर आता ह्या आरोग्य केंद्राची अतिशय खरं तर रस्त्यावरच आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रावरची जर ही अवस्था आहे तर मेळघाटात जे अतिदुर्गम गाव आहेत त्या गावांची काय अवस्था असेल आणि हायकोर्टाने फटकारल्यानंतरही जर आरोग्य विभाग प्रशासन जर जागेवर येत नसेल तर नेमकं मेळघाटातून जी बालमृत्यू असेल, माता मृत्यू असेल त्या कमी होणार तरी कसा हा प्रश्न निश्चितच या निमित्ताने उपस्थित होतो. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.